अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जसं माहिती आहे की उद्या आहे शनिवार आणि शनिवारी आलेली आहे अमावस्या। आणि शनिवारी आलेली अमावस्या म्हणजे खूप 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 मोठा योग असा मानला जातो बघा। सोमवती अमावस्या आणि शनिवारी आलेली अमावस्या या दोन्ही अमावस्या ह्या खूप मोठ्या प्रकारातल्या अमावस्या असतात। आणि ह्या अमावस्यांना ह्या अमावस्याला खूप खूप काही प्रभावशाली अशा गोष्टी केल्या जातात। आणि ह्या अमावस्यांना खूप काही अशा प्रभावशाली आपण जर का उपाय केले तर ते आपल्या घरच्यांसाठी सुद्धा खूप चांगले आहे, आपल्या घरातल्यासाठी सुद्धा खूप चांगले आहे। किंवा तुम्हाला माहिती असेल, मला तुम्हाला ह्यामुळे असं काही वेगळं सांगायचं नाहीये, पण काही जे काळे कर्म केले जातात बघा, जे काळे कांड केले जातात किंवा आपण म्हणतो ना की तांत्रिक मांत्रिकच्या ज्या गोष्टी केल्या जातात किंवा कोणावर उतारा टाकणं करणं, ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी केल्या जातात ना, त्यातल्या त्यात जी शनी अमावस्याची जी रात्र असते किंवा शनी अमावस्याचा जो दिवस किंवा त्यातल्या त्यात जी रात्र असते ती खूप महत्त्वाची असते। आणि त्याच्या आजूबाजूचे जे दिवस असतात, आदला किंवा नंतरचा दिवस, तो खूप प्रभावी असतो कारण त्याला शनीचा प्रभाव पडलेला असतो। आणि त्याचबरोबर शनिवारी आलेल्या अमावस्येचा म्हणजे आपण म्हणतो ना की जेवढा इफेक्ट नॉर्मल अमावस्येला होत नाही तेवढा इफेक्ट ह्या शनी अमावस्येला होतो। आणि त्यामुळेच एखाद्या गोष्टीचा उतारा करायचा असेल किंवा कोणत्या गोष्टीचा आपल्याला असं कर्मकांड करायचं असेल तर त्या दिवशी म्हणजे त्या गोष्टींसाठी या शनी अमावस्येची वाट बघितली जाते आणि त्या गोष्टी त्या दिवशी केल्या जातात। आणि कसं असतं ना, आजकाल अशा भरपूर गोष्टी आहेत ज्यामध्ये कोणीच समाधानी नाहीये। मी इथे समाधानी नाहीये, समोरचे तुम्ही जे व्हिडिओ बघत असाल तुम्हालाच काहीतरी अडचण असेल त्यामुळे तुम्ही समाधानी नसाल, तुमच्या डोक्यात काहीतरी चालू असेल किंवा कोणाला काहीतरी अडचण असेल, अशा सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात चालू असतात। आणि त्यामुळे आपल्याला काय वाटतं की आपण असं नक्की काय करावं की झटपट आपल्याला यश मिळावं, झटपट आपल्याला आपल्या मनाची गोष्ट मिळावी। मग त्यामुळे काही लोक येणार चुकीच्या मार्गाने सुद्धा जातात आणि त्यातनं यश मिळवतात, पण त्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही। आपल्याला माहिती आहे आपले स्वामी समर्थ महाराज किंवा आपले कोणीही देव ज्यांना तुम्ही मानता ते आपल्या बरोबर आहेत आणि ते आपली साथ देणार आहे। भले थोडा वेळ झाला तरीही चालेल, पण ते आपल्या बरोबर आहेत आणि आपल्याला कधी ना कधी ते यश प्राप्ती करून देणार आहे। आपल्या संकटांमध्ये फक्त ते आपली मदत करतात ना, तेच खूप महत्वाचं आहे। तर त्यामुळे बघा, मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट अशी सांगते की शनी अमावस्याला तुम्हाला काही गोष्टींचं पालन करायचं आहे। त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी मी लिस्ट आउट करेल किंवा ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल त्या गोष्टी आत्तापासून जरी तुम्ही सुरुवात केली तरी चालण्यासारखं आहे। बघा, उद्या आहे शनी अमावस्या, तर त्याचा प्रभाव आजपासून सुरुवात होतो। तर आज रात्रीपासून तुम्ही जर का ह्या गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच तुम्ही त्या गोष्टी बघा, करा, तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल। सर्वात पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज रात्री, आता तुम्हाला बघा रात्री काही झाडझटक करायची गरज नाहीये किंवा काही नाही। सगळ्यात महत्वाचं, तुमचं घर स्वच्छ ठेवा। उद्याचे दिवस जेवढी घरातनं निगेटिव्हिटी काढून घेता येईल ना, सकाळी उठल्या सकाळी सूर्योदय व्हायच्या आत किंवा उठल्या अंघोळ न करता घरातले जेवढे तुम्हाला वाटत असेल जाड जळमटे असतील तर ते फटाफट झाडून पुसून घ्या। म्हणजे अगदी सूर्योदय व्हायच्या आत जर का तुम्हाला जमलं तर झाडून पुसून तुमचं घर व्यवस्थित स्वच्छ करून घ्या। त्यामध्ये तुमचे टॉयलेट, बाथरूम, तुमचा किचन ओटा, या सगळ्या गोष्टी क्लीन हव्या। या सगळ्या गोष्टी या दिवशी क्लीन हवं असणं महत्वाचं। कारण कसं असतं ना, शनिवारच्या दिवशी, शनी अमावस्येच्या दिवशी नेगेटिव्ह एनर्जीचा जो प्रभाव असतो तो जास्ती असतो। आणि त्यामुळे आपण त्या दिवशी असे काय प्रभाव केले, अशा काही गोष्टी केल्या तर त्याने आपल्याला खूप फायदा होतो। तर तुम्हाला गोमूत्र टाकून फरशी पुसून घ्यायची किंवा गोमूत्र सगळं स्वच्छ केल्यानंतर सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे। सकाळी उठल्यानंतर, आंघोळीनंतर तुम्हाला महत्वाची गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे तुमची देवपूजा वगैरे झाली की तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। आणि तो दिवा तुम्ही तेलाचा लावा। कारण सध्या बघा, जी ही हा जो पौष महिना आहे, या महिन्यामध्ये संक्रांती झाल्यावर तिळाचं खूप महत्व असतं। त्यामुळे तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला घराच्या लावा, उत्पत्ती ओवाळा आणि त्यानंतर तुमच्या घरात प्रवेश करून उजवा पाय टाकून घरात प्रवेश करा। आणि ह्याच्याने तुमच्या घरात निगेटिव्ह होईल। त्यातल्या त्यात तुम्हाला घरात धूप जाळायचा आहे, धूपाचा धूर करायचा आहे। त्या धूपाबरोबर तुम्हाला कापूर जाळायचा आहे आणि तुम्हाला त्या कापुराचा आणि धूपाचा धूर करून तुमच्या घरातली सगळी निगेटिव्ह एनर्जी काढायची आहे। या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात कारण आपल्या घरात येता जाता किंवा सहज बोलता जरी कोणी काही करणे किंवा कोणी काही केलं असेल तर त्या गोष्टींचा प्रभाव कमी होतो आणि आपल्याला त्याचा त्रास होत नाही। दिवसभर श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त अथवा श्री श्रीपाद वल्लभ
ओवांचा जप दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ महाराज ह्याचा जप करत राहा। मी 1000 वेळा तुम्हाला सांगते की ती एक छोटीशी मशीन मिळते मंत्राची, ती मंत्राची मशीन तुमच्या घरात लावून ठेवा। त्या मंत्राच्या मशीनने तुम्हाला सांगते, तुम्हाला स्वतःहून तोंडाने जरी बोलायला नाही जमलं तरी सुद्धा तुम्हाला त्या मंत्रोच्चाराने तुमच्या कामात येता जाता तुम्हाला ते म्हणायला मिळतं आणि तुमच्यात पॉझिटिव्हिटी येते। ही सगळ्यात गोष्टी महत्त्वाच्या बघा। ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे। त्यातल्या त्यात तुम्हाला उद्या काळे वस्त्र घालणे टाळायचे आहे। काळे वस्त्र घालणं टाळा, कारण ह्याने तुम्हाला खरंच फायदा होईल। तुमच्या मुलांवरची तुम्हाला दृष्ट काढायची आहे, ती तुम्ही मिठाने काढा किंवा मीठ मोहरी किंवा मिरचीने काढा, कशानेही काढा, तर तुम्हाला तुमच्या मुलांची दृष्ट काढायची आहे। स्वतःवरनं तुम्ही सुद्धा 7 वेळा किंवा स्वतःवरनं सुद्धा तुम्ही 7 वेळा मोहरी घेऊ शकता किंवा काहीही, म्हणजे बघा तुम्ही ज्याच्याने सुद्धा कशाने काढणार असाल त्याने तुम्ही ओवाळून ते बाहेर फेकून देऊ शकता। शक्यतो ह्या गोष्टी दक्षिण दिशेला जोरात फेकायच्या असतात, ज्याच्याने किंवा लिंबूनी काढा, कशानेही काढा आणि दक्षिण दिशेत जोरात फेकून द्या, ज्याच्याने सगळी निगेटिव्हिटी निघून जाईल। आणि शनिवारी तर नक्कीच हे करत जा। त्यातल्या त्यात शनिवारची जी अमावस्या असते त्याच्या आजूबाजूला कधीही कोणाच्या घरी जायचं टाळा। आणि कोणीही तुमच्या घरी आलं, स्पेशली एखादं तुम्हाला सांगते की एखादं म्हणजे त्यांचं चांगलं झालं किंवा त्यांनी काहीतरी नवीन गोष्ट घेतली म्हणून ते तुम्हाला मिठाई द्यायला आले किंवा काही करायला आले, तर तुम्ही ती घेतली तरी चालेल, पण त्याला खाऊ नका। त्या दिवशी ते खाऊ नका, आदल्या दिवशी किंवा त्याच्यानंतर त्याचा प्रभाव जास्ती असतो। त्यामुळे दिलेली मिठाई, ज्यामध्ये समजा एखादी पांढऱ्या रंगाची मिठाई असेल किंवा एखादा तेलकट पदार्थ असेल, कोणी कसं असतं मैत्रिणी वगैरे असतात किंवा कोणी असतं की मी भजे केले बघ मी कसे केलेत म्हणून मग ते तुम्हाला चखायला देतात, तर त्या संदर्भात तुम्हाला ह्या गोष्टी नाही करायच्या आहेत। तळलेल्या गोष्टी, गोड वस्तू ज्या पांढऱ्या असतील आणि तळलेल्या गोष्टी ह्या तुम्हाला त्या दिवशी खायच्या नाहीयेत, अजिबात खायच्या नाहीयेत। ह्या 2 वस्तू लक्षात ठेवा, या तुम्हाला अजिबात खायच्या नाहीयेत। आणि बाकीच्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत, ज्या करायच्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला करायच्या आहेत। आणि ह्या थोड्याशा गोष्टी जरी तुम्ही केल्या ना, तुम्हाला खरंच कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही। संध्याकाळच्या शनिवारी उद्या संध्याकाळच्या कर्पूर होम करा। कर्पूर होम म्हणजे काय, तुम्हाला एक नारळ घ्यायचंय, त्यावर 2 कापराच्या वड्या टाकायच्या किंवा 1 कापराची वडी ठेवायची आहे। ती कापराची वडी तुम्हाला घराच्या दाराच्या बाहेर 7 वेळा म्हणजे तुम्हाला ती ओवाळायची आहे। ती तुम्ही दृष्ट काढू शकता म्हणजे तुमच्या घराची, आणि तिथेच जाऊन जोरात फेकू शकता। आणि अजून एक कर्पूर होम तुम्ही त्या पद्धतीने करू शकता की तुम्हाला घरापासनं सगळ्या घरात, म्हणजे तुमच्या घरातून सगळ्या घरात, तुमच्या एकूण एक घरामध्ये तुम्हाला ती कापुराची जी वडी आहे ती पेटवत न्यायची आहे। सगळ्या घरात, सगळ्या कानोकोपऱ्यात घरात न्यायची आहे। तर धूर सगळीकडे करायचं आहे आणि ते घेऊन तुम्हाला घरात जायचं आहे आणि ते बाहेर जाऊन ते जाळून तुम्हाला बाहेरच्या बाहेर ते टाकून द्यायचं आहे। तर या पद्धतीने सुद्धा कर्पूर होम करणं म्हणजे घराची दृष्ट काढणं, तुमच्या घरात ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतील, ज्या काही गोष्टी असतील त्या निघून जाणं, ह्याला सुद्धा तुम्ही आरामात करू शकता। त्याचबरोबर संध्याकाळी सुद्धा सकाळी सूर्योदयाच्या आत किंवा नाही जमलं तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराबाहेर दिवा लावा, उदबत्ती लावा, धूप लावा। खूप महत्वाचं आहे। तुमच्या उंबऱ्याची पूजा करा, हळदी कुंकू अक्षरांनी पूजा करा, फुलांनी पूजा करा, त्याचबरोबर उदबत्ती ओवाळा। आणि त्यातल्या त्यात महत्वाचं आहे की एखाद्या धूपदाणीमध्ये किंवा कापूरदाणीमध्ये तुम्ही कापूर जाळा। त्या कापुरामध्ये 1 वडी जाळली, 3 वडी जाळली, 5 वड्या जाळल्या किंवा 7 वड्या जाळल्या, काही हरकत नाही। 1 वडी जरी जाळली तरीही तुमचं जे काम आहे ते होऊ शकतं, असं काहीही नाहीये। त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा। तुम्हाला जर का ह्या आजच्या सांगितलेल्या गोष्टी नक्कीच आवडल्या असतील किंवा या गोष्टी तुम्हाला पटत असतील तर नक्कीच तुम्ही करून बघा, तुम्हाला बदल झाल्याशिवाय जाणवणार नाही। तर चला भेटूया अजून एका छानशा माहितीबरोबर, अजून एका छानशा व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला मी अजून माहिती घेऊन येईल। तोपर्यंत काळजी घ्या, अशीच आपले व्हिडिओ बघत राहा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ बरोबर। काळजी घ्या। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।